नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. परत एकदा कसेच सगळे. आत्ता कॅमेरा ऑन केला म्हणजे आपण कुठेतरी जाणार आहे. आणि हा मार्च महिना काय संपत नाही. जानेवारी फेब्रुवारी तर संपले, मार्च महिना एकदम स्लो चालू आहे. त्याच्यात काय काय होतं आहे, वर्ल्ड वॉर सुरू आहे, पेट्रोल शॉर्टेज, LPG शॉर्टेज, शिमगा झाला, रामनवमी झाली, होली झाली, कोणाचे बड्डे झाले, कोणाचे ब्रेकअप झाले, काय काय झालं मित्रांनो. तरी हा मार्च महिना काय संपत नाही. अजून काय झालं असेल तर मला काय आठवत नाही. हां, वर्ल्ड कप झाली, आता IPL आहे 28ला. तरी पण भेंडी मार्च महिना काय संपणार नाही. तर आपण आता कॅमेरा ऑन केला म्हणजे कुठेतरी चाललो आहे म्हणजे आता आपण परत एकदा गावी चाललो आहे. मार्च महिना संपत नाही आणि आपण काय थांबत नाही. तर चाललेलो आहे आपण आता परत एकदा गावी. का ते सांगतो तुम्हाला पुढेच. आता भेटू. आता काका येतील तिथून, ह्या ब्रिजवरून येतील, तर दाखवतो तुम्हाला. आणि पुढे पप्पा आहे बघा. आता आपण जाऊ आणि मजा करू. गावी काय होतं दाखवतो. गावी बाय ते काय बोलतात, ह्याला चाललेलं आहे. अरे यार आठवत नाही, थांबा सांगतो कुठे चाललं आहे. गावी 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 चाललो कुठं, सांगतो कशाला चाललं आहे ते. मित्रांनो ही बघा काकाची गाडी. आता आपण याच्यातून जाऊ आणि पुढे दाखवतोच. मस्त आरामात जाऊ. मित्रांनो आपण आता चाय प्यायला थांबलो आहे. हा प्रवास चांगला झाला. आता इथपर्यंत चाय प्यायला थांबलो आहे आणि चाय प्यायला इथं थांबलो आहे. हॉटेल रायगड किचन इथं चाय प्यायला थांबलो आहे आणि जाऊ पुढे आता. आणि मार्च महिन्यामध्ये पाऊस आणि काय थंडी गरमी सगळं एकत्र झालेलं, ते पण झालेलं. तर कॅमेरा याच्यासाठी ऑन केलेला की गावाला पोचता आहे. आणि पोचता म्हणजे गावाला सगळे जण एकत्र येऊन आणि एकजुटीने गावचं जेवण करतात. असंच काहीतरी. मी पण फर्स्ट टाईम जातो आहे, मला पण काय एक्सपिरियन्स नाही देता, पण एवढं पोचता माहिती आहे. आणि ते एकत्र येऊन काय बोलतात जेवण करतात एवढंच माहिती आहे. आता बघू काय काय म्हणजे काय असतं ते बघू. मला पण नाही माहिती, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो मी आता चेक केलं आहे व्हिडिओ. आता त्या मॉर्निंग व्ह्यूच्या त्याच्यामध्ये ऑडिओच नाही माझा, पण मी त्या क्लिप टाकणार तरी पण त्याच्यात ऑडिओ नाही. काय चेंज झाला काय माहिती. मी बोलत होतो तरी पण ऑडिओ येत नव्हता. चला आता आपण निघूया. पाय पाय चहा पिऊन झाली. पुढचा प्रवास सुरू मित्रांनो. पुढचा प्रवास सुरू मित्रांनो. आता आपण CNG भरायला थांबलेलं आहे. इथं कोणती जागा ते माहीत नाही, पण इंदापूरच्या इथंच CNG भरायला थांबलो आहे. आता जाऊ. मस्त आहे प्रवास, एकदम फुल मस्त झोप काढून जातं. तर जाऊ आता आपण. आता डायरेक्ट भेटल्यावर किंवा मध्ये काय असेल तर दाखवेल, तर डायरेक्ट घरी. बाय बाय. तर बघा परत एकदा CNG भरायला थांबलेलं आपण. हे बघा जाम गर्दी. पेट्रोल ते आता शॉर्टेज आहे ना, वर्ल्ड वॉर सुरू आहे म्हणून, त्याच्यामुळे वाईस फुल जाम गर्दी इथं. आता आपण जाऊ गाडीत. बघा पाण्याची बॉटल थंड, नंतर जेवायला पण बसू. भाकरी आणले आणि ती बघा गाडी आपली. बाय बाय. मित्रांनो जेवायला थांबलेलं चिकन भाकरी. तर यात जेवायला तुम्ही पण. आणि इकडं नजारा बघा. अशा नजाऱ्यामध्ये जेवायला बसणं म्हणजे. आणि इकडं बघा अजून काय पाहिजे. भाकरी अजून तिथं बसलेत, मी इथं आलो आहे असंच. इथं बसायला पण आहे ना म्हणून. चला भेटूया. बाय बाय. परत एकदा सांगतो भाकरी खायला या मित्रांनो. आता पोचलो आहे संगमेश्वरच्या पुढे, कारण की जाम लवकर आलो. कारण की माहिती आहे
आता अशा वेळेला गर्दी नसते ना, म्हणून पूर्ण रोड खाली होता. फुल पळवली गाडी. भाकरी खायला या फुल गाडी पळवले आणि लवकर आलो. तर आता पोहोचू 1 तासात घरी. त्यानंतर तुम्हाला पोचतो दाखवतो. आंघोळ बिंघोळ करे नंतर पोचतो दाखवतो. खायला या. छपरी रायडर होता नवीन बघायला. बाकी काय ना, एक नंबर बनवलं. हे सकाळी मम्मी 3:30ला उठून बनवलेलं आहे. मी उठलो किती 4:30ला उठलो. आंघोळ बिंघोळ करून कॉफी बिफी पिऊन निघालो. आणि सकाळी गाडी पण भेटत नाही. म्हणजे रिक्षामध्ये कल्याणाखाली यायला एक माणूस कमी पडत होता, तोच येत नव्हता. असे बस आले, मग बसमधून आलो. भारी लागतं. असं कोणी खाल्लं त्यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि लाईक बिक शेअर बिर सबस्क्राईब करायचं जरा मनावर घ्या भाई. व्हायचं मला पण मनावर घ्या जरा. आणि सांगा कुठं काय चुकतोय तर मी ते इम्प्रूव्ह करेल. बाकी काय ना, इम्प्रूव्ह करायचं कसं करा. बाय बाय. आता डायरेक्ट घरी भेटतो. पुढे आले मित्रांनो. थँक्यू मम्मी, एवढं सकाळच कष्ट करून बनवलं तर. बाय बाय मित्रांनो. गावी पोचलेलं आहे बघा आपलं गाव. आणि खकांचं घर त्यांच्याच गाडीतून आलेलं बघा हे. चला आता बघू, ब्लॉग कंटिन्यू करू की डायरेक्ट सेकंड पार्ट येईल माहीत नाही. पण आत्ता सध्या बाय बाय. तर मित्रांनो मी एक झोप पण काढून झालो. मस्त झोप लागले आल्या आल्या आंघोळ बिंघोळ करून. तर मला समजत नाही मी आता ब्लॉग कंटिन्यू करू की तो दुसऱ्या पार्टमध्ये दाखवू. काय करू ते समजत नाही. पण आत्ता आहे ना पाऊस बेकार पडणार आहे. काल आहे ना दाबोल्यात पडलेला. दाबोलं म्हणजे आपल्या आत्याच्या इथं गारा म्हणजे ते वर ढगफुटी बर्फ पडलेला. पण बघा आता तर फुल पावसाचा मोसम आहे बघा. आत्ता गडगडला जोरात. पाऊस पडला तर भाई फुल मजा येणार आहे. तेच समजत नाही ब्लॉग कंटिन्यू ठेवू की हा पुढच्या पार्टमध्ये टाकू. काय करू ते समजत नाही. बघू आता. जर कंटिन्यू करत असेल तर हा पार्ट टाकणार, नाही करत असलं तरी पण टाकणार. मित्रांनो नशीब चमकला. बोललो ना तुम्हाला पाऊस पडणार म्हणजे पडणार. हे बघा बोललो ना भाई. आणि पण मित्रांनो हा पाऊस का पडतोय. हा मार्च चालू आहे ना भाई. पावसाचा दिवस चालू आहे तरी पण पाऊस पडतोय. फालतूगिरी चालू आहे. पण फालतूगिरी नाही, चांगली चालू आहे. पण भाई हा पावसात आजारी पडू शकतो माणूस. दो 2026 भाई कुछ तो सीन है भाई 2026 में. तो चच्चा बोललेला ना 2026 में दुनिया ख़त्म नहीं हुई तो आपण ख़त्म है. असंच काहीतरी सीन आहे बघा. चला बाय बाय. तर मित्रांनो विचार केला की ब्लॉग कंटिन्यू करतो. मोठा झाला तर झाला पण बघा पूर्ण. तर मी आत्ता आहे ना आंब्यात आलं. हे बघा आमचं कलम म्हातारं बाबांचं धरलं आहे मस्त. हा बघा एक आंबा बघा.
तर मित्रांनो मी आंबे बघायला आलेलो. आंबा पण दिसला, पण हे हिचा आंब्याची टेस्ट आहे ना मित्रांनो, एवढी भारी टेस्ट आहे ना, जाम भारी टेस्ट आहे. तर मी आत्ता हे बघा आपली सायकल, हा सायकलवर आलो आणि हा फणस आणि ही रांबाडेवाडी आणि हा आपला व्ह्यू बघा. राहिलं अजून मी खाली पोस्टाला गेलो नाही, पोस्टाला गेलो ते पण क्लिप्स बाकी आहेत टाकायचे, म्हणजे येतील, अजून गेलो नाही. आता जाऊ सगळे मिळून तर त्या पण क्लिप याच्यात ॲड करेल. आता हे फक्त आंबा बघायला आलेलो ना म्हणून. आता काय आपली सायकल, हा सायकलवर जायचं आता. आणि मित्रांनो काय आवाज येतात हे बघा ना, कोकिलाचे, पक्ष्यांचे. तर एक दिसत नाही रे पक्षीने, तर दाखवलं असतं. हो वाटतं दिसला, नाही दिसत आहे, सोडा, उद्या बघू, दिसला तर दाखवतो. बघा ना काय व्ह्यू दिसतोय मित्रांनो. गाव म्हणजे एक स्वर्ग, आणि त्या स्वर्गात आपण जन्म घेतला आहे मित्रांनो. थेट कोकणात, काय बोलतात, थेट कोकणात. चला जाऊ आता इच्छावर. काय दिसते बघा ना, बबडी आपली नाही, भावाचे. चला मित्रांनो कंटिन्यू ठेवतो आणि पुढे बघत राहा. आणि आपला ब्लॉग आवडला असेल आणि जे पाचशे ब्लॉग आहेत ते आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर पण करा. आता पुढचा क्लिप दाखवतो तुम्हाला, म्हणजे गेलो तर खाली. बाय बाय. तर मित्रांनो सायकलवर कोशिश करतोय च्या माईला व्हिडिओ काढायची. ये बाबा मित्रांनो, रिक्सवर सायकलच्या रिक्सवर आपल्याला चालवता नाही येत. भेंडी गेलो. काहीतरी करतात ते लोक. काय दिसतो यार भाई, इथून मनच भरत नाही. ह्या कधी माझ्या गावी तुम्हाला कोकण फिरवतो. काय बोललो, कोकण फिरवतो. बाय बाय. तर मित्रांनो खाली आलेलो आहे आणि इथं पोस्टर सुरू आहे बघा, इथं पोस्टर सुरू आहे. आणि बघा इथं होली जळलेली होती, मी नव्हतो आलेलो तर. आणि ही आपली सान आहे गावातल्या सर्व भक्तगणांना विनंती. आणि बघा इथं पोस्टर चालू आहे, बघा इथं पोस्टर चालू आहे आणि हे वाटप चालू आहेत, म्हणजे प्रसाद, देवाचा महाप्रसाद. आणि आपलं देऊळ, आता देऊलाच्या पाया पडून तिकडे दाखवतो देऊळ कसं दिसतं. गावातील तमाम भक्तगणांना विनंती आहे, चला सर्वांनी उपस्थित राहा. हे बघा आपलं देऊळ कसं दिसतंय बघा. हे आपलं देऊळ आहे. आता इथून पाया, म्हणजे इथून ना आपण पाया पडायला जाऊ आतमध्ये. ग्रामदैवत श्री सोमवारगोबा विठलाई जुगाई मंदिर मोर्डे. हा भारी दिसतोय ना. आता पाया पडू आणि नंतर तिथं बघू हा कार्यक्रमाचा. बघा चला आता आपण पाया पडू आणि नंतर बघू. मित्रांनो हे बघा आपले देव. मित्रांनो पोस्टाचं हे चालू आहे वाटप, म्हणजे निवेद वाटप चालू आहे. हे बघा घरोघरी आपलं निवेद घेऊन जाणार. जे वयस्कर माणसं आहेत त्यांच्यासाठी घरी घरी घेऊन जाणार हे लोक, त्यांच्या घरातले निवेद वाटप. हे बघा माणसं येतात, मंदिर. चलो. तर मित्रांनो सीन असा झाला आहे की ह्या वर्षी नियम चेंज झाले. पहिले कसे सगळे इकडे एकत्र येऊन जेवायचे असे, ते स्थान दाखवले ना तुम्हाला त्याच्यावर येऊन जेवायचे. पण आता तो नियम चेंज झाला आहे की आता घरोघरी सगळ्यांना घेऊन जातात. पण आता आम्हाला वाटतं घरी घेऊन जायला लागणार आहे की इथं जेवायला लागणार माहीत नाही. मी पण फर्स्ट टाईम आलो ना म्हणून मी बोललो. आणि ह्या वर्षीच नियम चेंज झाला.
सीन बघा. काय बोलणार, जाऊन द्या, बघू आता पुढे काय होतं ते दाखवतो. तर सर बाय बाय. मित्रांनो, सगळ्या गाड्यातनं महाप्रसादासाठी आले ते बघा. पोचतं भाई, मला आत्ता माहिती पडलं पोचतं काय असतं. सगळे जायला बसले. आता महाप्रसादाचा स्वाद आपण पण घेऊ थोड्या वेळाने. बाकीचे उभेच येतात, इकडं पण येत उभे. आणि ह्या गाड्या तर काय चालत राहतात बघा, पाठून पण येतच राहतात. पोचतं भाई, जाम भारी असतं. या सगळ्यांनी तुम्ही पुढच्या वर्षी या. बघा, मी ब्लॉग एडिट करायला कुठं आलोय, एवढा चांगल्या सिनेरिओमध्ये. बघा बघा, चांगल्या सिनेरिओमध्ये कोण ब्लॉग एडिट करते. हेच आहे कोकणचं स्वर्गसुख. एक नंबर ना मित्रांनो. आता ब्लॉग एडिट करतो, चला. अजून बाकी आहे खालचं, ते क्लिप टाकल नंतर याच्यात. बाय बाय. तर मित्रांनो, ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, आणि शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल. तर सर बाय बाय.